करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण ज्या ज्या लोकांसोबत राहिलेलो आहोत त्या लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आता कोणती लोक, आपल्या जीवनात अनेक प्रकारची लोक येत असतात, परंतु वेळीच ओळखा आणि आपल्या देहाला सावध करा. कारण खरं बोलणाऱ्या मनुष्य देहाच्या वाटेला जास्त प्रश्न येतात आणि खोटं बोलणारा माणूस कोणाच्या तावडीत सापडत नसतो. आपल्याला माहीत असतं ही व्यक्ती कधीही खोटं बोलणारी नाही आहे, ही व्यक्ती खरं बोलणारी आहे. परंतु जी व्यक्ती खरं बोलत आहे त्या व्यक्तीच्या वाटेला अनेक प्रश्न उद्भवत असतात, परंतु ती व्यक्ती सत्याची साथ सोडत नाही. परंतु जी व्यक्ती खोटं बोलत आहे ना, ती व्यक्ती कुठल्याही मनुष्य देहाच्या तावडीत सापडतच नाही. आपल्याला माहीत आहे, अरे ही व्यक्ती खोटं बोलणारी आहे, परंतु जर विचार केला ना की कळतं, अरे ही व्यक्ती सत्याच्या मार्गावर न चालणारी आहे. तेव्हा आपण सावध राहणं गरजेचं आहे. आयुष्यात आहे ना, कोणाच्या तरी मागं उभं राहण्यापेक्षा आहे ना, एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. आपलं आयुष्य कशामध्ये गेलं आहे? लोकांच्या पाठीमागे उभं राहून बघा, घोषणा द्यायच्या, आरडाओरडा करायचा, परंतु एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा. जे कार्य करायचं ना ते उत्तम प्रकारे करा. माणसाने नातेवाईक फक्त ज्ञान देतात, बोलणारे असतात. तू हे कर, तू ते कर, तू हे केलंस तर ते होईल, ते केलंस तर हे होईल, परंतु साथ देणारे नसतात. ज्या ज्या वाटेला जे जे प्रसंग येतील ना, ज्या ज्या वेळेला संकटांना अडचणी येतील ना, तेव्हा तीच व्यक्ती तुझ्यापासून दूर झालेली तुला दिसेल, ज्या व्यक्तीने तुला सल्ला दिलेला आहे. म्हणून विचार करा, सल्ला देणारे लोक आपली नसतात. सल्ला देतात आणि तिथून निघून जातात, साथ देणारे नाही आहेत. आता साथ देणारे कसं समजायचं? लोक काय म्हणतील याचा अजिबात तू विचार करू नकोस. कशासाठी आपण आपलं आयुष्य घालवायचं? सतत विचार, सतत विचार. अहो, प्रत्यक्षपणे जे करायचं आहे ना, अहो ते स्वतःच्या हिमतीवर कर ना. लोक फक्त बघा मजा पाहायला असतात, लोक फक्त तुमच्या कठीण काळात टोमणे मारायला असतात, पण चांगल्या काळात टाळ्या वाजवायला येत कधी नाही. लक्षात ठेवा. काय येतात? फक्त वाईट होऊ दे आपल्या हातून. किती लांब जरी व्यक्ती असली ना, तरी ती आपल्या घरामध्ये येणार म्हणजे येणार. कारण का? त्यांना आनंद झालेला आहे, तुझ्या देहाला दुःख झालेलं आहे. आणि ज्या वेळेला तुझ्या हातून सत्कर्म, चांगले कर्म घडतील ना, तेव्हा घरात असलेली व्यक्तीसुद्धा बघा प्रत्यक्षात तुला फोन करून सुद्धा विचारणार नाही. मग कसं ओळखायचं आता? म्हणून समर्थ म्हणाले, जे करायचं ते स्वतःच्या हिमतीवर कर, कोणावर अवलंबून राहू नकोस. अवलंबून जर राहिलास तर तुझ्या आयुष्यामधले वेळ संपूर्णपणे निघून जाईल. शब्दांमध्ये आपलेपणाचा भाव असला पाहिजे, कारण कळत न कळत अनेक जण आपल्याला संपूर्णपणे वाचत असतात, देखरेख करत असतात. शब्द ज्याप्रमाणे आपण बोलत असतो ना, त्या शब्दांचा अर्थ
आपल्या आयुष्याला एक वळण देत असतं. म्हणून अश्रूंचं वजन हे खूप असतं. डोळ्यातून ओघळलं की मन हलकं होतं. आता डोळ्याच्या असणाऱ्या बघा प्रत्यक्षपणे भुवया आहेत, जे की बघा प्रत्यक्षात पापण्या आहेत, त्यांचं वजन किती हो. डोळ्यातून येणारं पाणी ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे डोळ्यातून बाहेर पडतं ना, तेव्हा मन हलकं होतं. आपल्याला रडावंसं वाटतं, परंतु आपण रडत नाही आहे. आतल्या आत बघा पूर्णपणे आपण रडत असतो, परंतु ज्या वेळेला आपण बघा जोरात रडतो किंवा डोळ्यातून पाणी येतं, त्यावेळी मन हलकं होतं. मग मन कुठेतरी हलकं करावं आपल्यालासुद्धा वाटतं. म्हणून समर्थ म्हणाले, सर्वजण पाहायला येतील पण साथ देणारे नसतील. साथीदार कोणीतरी असावा. रंग बदलणाऱ्या माणसांपेक्षा आहे ना, मुक्या प्राण्याने जीव लावा. आयुष्यात केव्हाही चांगलं. रंग बदलणारा माणूस कोण? सकाळी वेगळं बोलतोय, दुपारी वेगळं बोलतोय आणि संध्याकाळी भलतंच. मग आपण विचार करतो, अरे हा रंग बदलणार आहे. म्हणून मुक्या प्राण्यांना जीव लावा. त्यांना सांगितलं ना, त्यांच्याशी बघा प्रेमाने जर आपण बोलायला गेलो, त्यांना बोलता येत नाही, परंतु संपूर्णपणे भावना जाणून घेत असतात. आणि नक्कीच बघा आपल्या संकटाच्या वेळी नक्कीच ते धावून येतात. विचार करा. ज्या वेळेला समर्थ म्हणाले, कोणाला आपलं दुःख सांगत बसू नका. आपलं दुःख ज्या ज्या वेळेला आपण सांगत बसू, त्यावेळी समोरची व्यक्ती ऐकून घेईल असं नाही आहे ना. कारण लोक समजून घेतात कमी आणि मजाक उडवतात जास्त. म्हणून समर्थ म्हणाले, जे लोक आपले समजून घेतील त्यांनाच सांगणं गरजेचं आहे. जर तुम्ही सर्व व्यक्तींसोबत, सर्व लोकांसोबत तुमचं दुःख जर सांगत बसाल, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला तेच प्रश्न न सुटता तुमची मजाक उडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला दुःख येईल ना, त्यावेळी तुझ्या अंतरी नामस्मरण असणं गरजेचं. त्या स्मरणातून नक्कीच तुला प्रश्न बघा आयुष्यातून कमी होतील. आयुष्यात करण्यासारखं खूप काही असतं, पण हिशोब कशाचा ठेवायचा आणि हिशोब कोणाचा घ्यायचा याचं गणित तुमचं पक्कं असायला हवं. आपल्या आयुष्यात अनेक लोक येत असतात ना, नक्कीच. मग त्याचप्रमाणे आयुष्यात करण्यासारखं खूप काही असतं. मला हे करायचं, मला ते करायचं आहे. पण शेवटी काय असतं की आपलीच माणसं पाय खेचायला असतात. आपल्याला ते पुढे जाऊन देत नाही आहे. मग हिशोब कशाचा ठेवायचा आणि हिशोब कोणाचा घ्यायचा? जेव्हा आपण एखादं कार्य करायला जातो ना, त्यावेळी आपल्याच घरातले नातेवाईक आपल्याला पुढे जाऊ देत नाही आहे. या देहाचा भाग चालू आहे. आणि ज्या वेळेला आपण एखादं कार्य करत असताना एखाद्या वेळी आपण चुकलो, तर आपलेच नातेवाईक आपल्याला केव्हाही सांगणार नाही आहेत की बाबा तू इथे चुकलेला आहेस. मग आता तुम्हीच ठरवा कसं जगायचं आहे. कारण जमिनीवर असणाऱ्यांना आकाशात उडण्याची स्वप्न पडत असतात आणि जे हवेत असतात ना, ते नेहमी जमिनीकडे वाटचाल करत असतात. आपण स्वप्न पाहत असतोच, जागेपणी पण पाहतो आणि झोपेमध्ये तर पाहतो. मग शेवटी
आपल्याकडे सर्व काही असताना आपण हवेत उडत असतो. म्हणजे काय? अहो, प्रत्यक्षात आपला देह या पृथ्वीतलावर बघा, या भूमीतूनच जन्माला आला ना. बरोबर की नाही? कर्मभूमी आहे ना, संतांची भूमी आहे, नमस्कार आहे. त्या भूमीला नमस्कार करता आलं पाहिजे. परंतु आपण त्या भूमीला सोडून आपण हवेत उडायला जातो आहे, की माझ्यासारखं कोणी नाही आहे, मीच असा आहे. समर्थ म्हणाले, नाही आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनी या लुटी, आनंदाची करावी. आनंद कशामध्ये? हे पाहता आलं पाहिजे. प्रेमापेक्षा मैत्री फार महत्त्वाची असते. प्रेम आपण प्रत्येकावर करतोच असं नाही आहे, परंतु मैत्री ज्या वेळेला आपल्या आयुष्यात मित्र मैत्रिणी येत असतात ना, नुसत्या मित्रमैत्रिणी असून उपयोगाचं नाही आहे. ते मित्रत्व टिकवणं खूप गरजेचं असतं. कारण प्रेम अर्धवट असतं, पण मैत्री मरेपर्यंत साथ देत असतं. लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणापर्यंत सुखदुःखामध्ये मैत्री हीच कामाची असते. म्हणून आयुष्यात असे मित्र, असे मैत्रिणी आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे, जे आपल्या सुखदुःखाला हजर राहतील. सहन करायची सवय एकदा झाली की परत दुःख कुणाला सांगायची इच्छा कधीच होत नाही आहे. आपल्याला कोणी काही बोललं की सहन होत नाही आहे, परंतु आपण ज्यावेळी बोलायला जातो ना, त्यावेळी आपल्याला हसायला येतं. परंतु लोक ज्यावेळी आपल्याला बोलायला येतात ना, त्यावेळी आपल्याला ते शब्द सहन होत नाही आहे. मग आपण झालेलं दुःख इकडे सांगतो, तिकडे सांगतो, त्याला सांगतो, ह्याला सांगतो. परंतु ज्यावेळी सहन आपण करतो ना, की बाबा ही व्यक्ती बोलली आहे ना, दररोज बोलते ना, बोलू दे. मग ज्या वेळेला आपल्याला सवय होऊन जाते, दुःख कोणाला सांगायची गरज पडत नाही. समर्थ म्हणाले, आयुष्यात सुखदुःख येतच असतात, म्हणून डळमळीत व्हायचं नाही आहे. मनासारखं घडायला भाग्य लागतं, आणि जे आहे ना ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. कारण एखादी गोष्ट जर मनासारखी झाली नाही तर आपण दोष कोणाला देतो? अरे माझं नशीबच फुटकं, माझं आयुष्यच खराब आहे. अहो, ती गोष्ट तुझ्या नशिबी नाही आहे. त्या गोष्टीसाठी तू आदळआपट करशील तर उपयोग काय? मग प्रयत्न चालू कर, मेहनत कर, कष्ट कर. आज ना उद्या तरी ती गोष्ट प्राप्त होणार म्हणजे होणार. लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले, आपण काय करत असतो? माझ्या आयुष्यात माझं मनासारखं झालं पाहिजे, आणि मनासारखं जर झाले नाही तर असा सुद्धा विचार येतो ना. म्हणून कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद करत असेल तर त्याला त्याची जाणीव करून द्या, कारण कडी दोन्हीला असते. लक्षात ठेवा, बरोबर की नाही? दरवाजा उघडला नाही तर आपण बाहेरून सुद्धा लावू शकतो, परंतु अशी कर्म करा की लोक आपल्यासाठी बघा, प्रत्यक्षपणे दरवाजा खुलाच ठेवतील. म्हणून आयुष्यात उत्तम प्रकारे कार्य करा. कोणत्याही व्यक्तीला दुःख होणार नाही. कोणत्याही व्यक्तीला असे शब्द बोलू नका ज्याप्रमाणे त्रास होणार नाही. ते तुमच्यासाठी सतत दरवाजे बघा 24 तास उघडे ठेवतील. म्हणून लोकांचे खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात हेच वेगळे असतात. म्हणून जगासारखं वागताना मनाला त्रास होतो, आणि मनासारखं वागताना जगाला त्रास. विचार करा, जगायचं कसं? त्याप्रमाणे मनासारखं आपण वागायला गेलो तर नक्कीच जगाला त्रास होतो. मग आता कोणाचं ऐकायचं, जगाचं की मनाचं? पहावे आपणासी आपण. जय जय रघुवीर समर्थ.